जुआरी नदीत गेली 3 वर्षापासून उभी असलेली एक बाज गंजू लागल्यामुळे नदी प्रदूषित होऊ लागली आहे। या प्रकारामुळे नदीतील तिसऱ्यांचं उत्पादन घटत चाललंय, त्याचबरोबर मच्छीमारांचाही जीव धोक्यात आलाय। या समस्येवर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे। दर्यान दुसरे पडना तिंगा आणि ते बारदो सगळे ते ऑयल बी सोडटा आणि ते स्क्रॅप चड जाला आणि ते सगळं कचरो बरो सगळं दर्या उडयता त्यातनं आणि तेजे रात तिसरे पडना 2 वर्सां तिसरे पडना हांगा। खाण व्यवसाय बंद पडल्यानं खनिज वाहू बार्ज जागच्या जाग्यावर बसलेत। कर्ज काढून बार्ज घेतलेल्या बार्ज मालकांसमोरही आता काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। यातील काही बार्ज मालकांनी अन्य ठिकाणी आपले बार्जेस नेल्या, तर काही बार्जेस आहेत त्या ठिकाणीच नांगरून ठेवण्यात आलेत। आता या बार्जेस म्हणजे रिव्हर प्रिन्सेस बनलेत। 3 वर्षापासून काही उद्योग नसल्यानं एकाच ठिकाणी या बार्जेस नांगरून ठेवल्यानं त्याचा परिणाम आता नदीच्या पाणी आणि जलचरांवर होऊ लागलाय। ही बाब चिखली ते साखोळा येथील जुआरी नदीत उभ्या करून ठेवलेल्या बार्जवरून उघड झाली आहे। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 3 वर्षापासून ही बार्ज जागच्या जागी उभी आहे। दिवळी कालवा पडटाली त्या नुगात काय पडना, कितेंच पडना, ती ऑयल पडा कळटा ऑयल बैला आहा ती दर्या दिसती पडटा उदकाचे आता तितून कांयच पडना। आतां तिसरी बिसरी जाय ते आमी तिसऱ्या सदां वय पोसपी आज्यानी काडली न्ही, आमी तेचेर आहलो न्हू, ते तिसऱ्यांचेर आहलो न्ही आमी। खाऱ्या पाण्यात उभी असलेली ही बाज आता गंजू लागली आहे। बाजवर किती गंज चढलाय तेही पहा। या बाजवर चक्क एक झाडही उगवलंय। काही ठिकाणी तर बाजच्या बॉडीचे तुकडेही गेलेत। गव्हर्नमेंटान एक आता दर्यान येवन सर्वे करची आणि ते सर्वे करून ते कितें ते जीव कित्याक लागून काबार जाता ते येवन चौकशी करची आणि तेजेर कितें उपाय करपाचो। ते लोकांचे पोट न्ही, ते पोटाक लायफ काडटात लोक आपले दिसपोट हें करून तिसरी काडून काबार केलें तेणी तिसरी बिसरी काय नाही। आमकां आतां ल्हान आसतना आमी तिसरी काडटाले, आतां ते ऑयल बॉयल सोडून तेणी हें केलां आमकां। वयल्यान लोक रावता आनी ती गार्बेज बी सगळें दर्यान सोडटा आनी ती दर्यान येता सगळी आनी ते वासाचेर बीन तिसरी जायना दिसता न्यू आनी बारतांनी ऑयल बॉयल सगळी।